Good morning students. We are going to learn the second lesson, that is on saying please. But before learning the lesson, we will take information about the writer of this lesson, Alfred George Gardner. He was born at Chelmsford in Essex in 1865. He started his literary career as a journalist. At the age of 37, he was appointed editor of Daily News London under the pseudonym pen name Alpha of the Flow. He made regular contributions to the Daily News, the Manchester Evening News, etc. Now we will take information about this text. In On Saying Please, he points out the value of good manners in social life. आपल्या सामाजिक जीवनामध्ये जे काही आपण चांगले मॅनर्स पाळतो समाजामध्ये बोलण्याच्या बाबतीत किंवा वर्तणुकीच्या बाबतीत यांना जास्त महत्त्व आहे असं रायटरने सांगितलेलं आहे. अँड एम्फसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर. आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कर्टसी, सभ्यता आणि पोलाइटनेस, नम्रता यांना फार जास्त महत्त्व आहे असं रायटरने सांगितलेलं आहे. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर्स स्वीटन्स द ॲटमॉस्फिअर. आपलं जे नम्रतापूर्ण बोलणं आहे आणि जे काही आपले मॅनर्स आहेत याच्यामुळे आपल्या भोवतीचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीने निर्माण होऊ शकते. अँड हाऊ डिस्कर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉइल ऑर पोल्यूट इट. आणि जे काही असभ्य वर्तणूक आहे आणि भाषा आहे ज्याच्यामुळे आपल्या भोवतीचं वातावरण हे दूषित होत असतं असं रायटरनी सांगितलेलं आहे. नाव विल सी द टेक्स्ट ऑन सेइंग प्लीज. The young liftman in a city office who threw a passenger out of the lift the other morning was fined for the offense was undoubtedly in the wrong. याचा अर्थ असा आहे की एका सिटी ऑफिसमध्ये एक यंग लिफ्टमॅन आहे जो पॅसेंजरला कॅरी करण्याचं काम करतो आहे. वन्स ही थ्रो अ पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. एका सकाळी त्याने एका पॅसेंजरला आपल्या लिफ्टमधून बाहेर फेकून दिलं. ही वॉज फाईंड. त्याला फाईन, दंडसुद्धा आकारला गेला. फॉर द ऑफेन्स. ऑफेन्सचा अर्थ होतो गुन्हा. वॉज अनडाउटेडली इन द रॉंग. आणि त्यानं जी काही कृती केलेली होती ही चुकीचीच होती. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. आता हे सर्व कशामुळे घडलं तर प्लीज या शब्दामुळे. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेट टॉप. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. अँड दिस कन्सेशन बिंग रिफ्यूज he was not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. याचा अर्थ काय आहे हे बघू. द कंप्लेनंट. कंप्लेनंटचा अर्थ होतो तक्रारदाता किंवा द पर्सन हू डू द कंप्लेंट. एंटर द लिफ्ट. लिफ्टमध्ये आत एंट्री केल्यानंतर तो फक्त एकच शब्द म्हणाला, टॉप. द लिफ्टमॅन डिमांडेड. लिफ्टमॅनचं असं म्हणणं होतं की त्यानं त्याला रिक्वेस्ट करावी, टॉप प्लीज. अँड दिस कन्सेशन, दिस रिक्वेस्ट बिंग रिफ्युज्ड, ही नॉट ओनली डिक्लाइंड टू कंप्लाय. तर त्याने ही जे काही इन्स्ट्रक्शन दिलेली होती, सूचना दिलेली होती ती कंप्लाय करण्याऐवजी, कंप्लाय मीन्स ओबे करण्याच्या ऐवजी विथ द इन्स्ट्रक्शन, बट हर्ल्ड म्हणजे काय, हर्ल्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. म्हणजे त्यानं त्या पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग ए कमेंट ऑन द मॅनर टू फार. आणि ही जे काही त्यानं वर्तणूक केलेलं होतं किंवा ही जी पद्धत होती त्या व्यक्तीला बाहेर फेकून देण्याची किंवा शिक्षा देण्याची याच्यावरती ही कमेंट केले गेले लोकांच्याकडून. डिस्कर्टेसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स. म्हणजे असभ्य वर्तन हे काही लिगल ऑफेन्स होऊ शकत नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. असॉल्ट अँड बॅटरीचा अर्थ काय दिलेला आहे, अन अटॅक विच इन्क्लूड्स नॉट ओनली थ्रेट्स बट ऑल्सो द ॲक्च्युअल यूज ऑफ व्हायलन्स. म्हणजे केवळ धमकी देणे नव्हे तर समोरच्या व्यक्तीला एखादं व्हायलन्स घडेल अशी एक कृती करणे किंवा मारणे, व्हायलन्स पूर्ण असणारी एखादी कृती, ज्याला असॉल्ट आणि बॅटरी म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्याचं असभ्य वर्तन असेल म्हणून तुम्ही त्याच्यावरती हल्ला करू शकत नाही. इफ ए बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन द लॉ विल ॲक्विट मी. जर का माझ्या घरामध्ये एखादा बर्गलरचा अर्थ होतो चोर, ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, आणि मी जर त्याला एक ठोसा देऊन खाली पाडले, द लॉ विल ॲक्विट मी फ्री मी. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड. परंतु माझ्यावरती जर शारीरिक हल्ला झाला असेल, इट विल परमिट मी टू रिटेलिएट. रिटेलिएटचा अर्थ होतो प्रतिहल्ला करणे, विथ रिझनेबल व्हायलन्स. म्हणजे त्यानं ज्या प्रमाणात मला मारलेलं आहे त्याच प्रमाणात त्या व्यक्तीवरती प्रतिहल्ला करून मी त्याचं उत्तर देऊ शकतो. कायदा मला याची परमिशन देतो. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय असेलियंट हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ लॉ. आता कायदा मला या बाबतीत परमिशन का देतो, कारण जो बर्गलर आहे, चोर आहे, अँड द असेलियंट मीन्स अटॅकर हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ लॉ. कायद्याचे काही नियम त्यांनी तोडलेले आहेत.
but no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. परंतु अशी कुठलीही लीगल सिस्टीम नाही विच कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट लॉ बनवणे अगेन्स्ट बॅड मॅनर्सच्या विरुद्ध लॉ किंवा कायदा बनवणारी लीगल सिस्टीम नाही, किंवा लीगल सिस्टीम कोणताही व्हायलन्स करण्यासाठी आपल्याला सँक्शन परवानगी देऊ शकत नाही अगेन्स्ट सच थिंग्स अँड विच इट डज नॉट इट सेल्फ रेकग्नाइज ॲज ए लिगली पनिशेबल ऑफेन्स. म्हणजे बॅड मॅनर्सला कायदा स्वतःच असं म्हणत नाही की हा लिगली पनिशेबल ऑफेन्स आहे आणि म्हणून कायदा यासाठी परवानगी देत नाही. अँड आवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. म्हणजे आपल्याला सहानुभूती वाटते लिफ्टमॅनबद्दल की लिफ्टमॅनचा त्याने अनादर केलेला आहे, परंतु आपण याच वेळी असंही म्हणतोय की द लॉ इज रिझनेबल, कायदासुद्धा योग्य आहे असंही म्हणतोय ह्या क्षणी. इट वुड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर. आता कायद्याने जर आपल्याला परमिशन दिली की एखाद्या व्यक्तीनं बॅड मॅनर्स केलेला आहे तर तुम्ही त्यांच्यावरती व्हायलंट अटॅक करू शकता, तर अशा परिस्थितीमध्ये काय होईल, पीपल वेअर ॲट द लिबर्टी मीन्स लोकांना एक प्रकारचं स्वातंत्र्यच मिळेल टू बॉक्सचा अर्थ काय सांगितलं आहे, फाईट विथ द फिस्ट म्हणजे हाताच्या मुठीने हल्ला करणे म्हणजे एक ठोसा मारणे. ऑन द पीपल्स इयर्स लोकांच्या कानावरती एक ठोसा मारणे. वाय, बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर, कारण आपल्याला त्यांचं वर्तणूक आवडलेलं नाही. ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइस किंवा त्यांच्या आवाजाची पट्टी आपल्याला आवडलेली नाही. ऑर द स्कॉल ऑन देअर फेसेस, स्कॉलचा अर्थ होतो तिरस्कार, अँगर, त्यांच्या चेहऱ्यावरती राग आहे जो आपल्याला आवडलेला नाही म्हणून आपण त्या व्यक्तीला ठोसे मारू शकतो, अशी आपल्याला परमिशन कायद्याने मिळेल. आवर फिस्ट्स वुड नेव्हर बी आयडल. फिस्ट्स आपल्या ज्या मुठी आहेत की ज्याच्याने आपण ठोसा मारणार आहे त्या कधीही आयडल मीन्स लेझी शांत बसणार नाही आहेत. अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ द ब्लड ऑल डे. आणि काय होईल त्याचा परिणाम की शहरामधील जे गटर्स आहेत ते पूर्ण दिवस त्याच्यातून ब्लड वाहेल. म्हणजे इतका व्हायलन्स शहरामध्ये पसरेल जर का कायदा आपल्याला केवळ बॅड मॅनर्स विरुद्ध व्हायलन्स करण्याची परमिशन देईल तर, असं रायटर म्हणतो. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट द व्हायलंट रिटेलिएशन. याचा अर्थ काय आहे, तर मला कायद्यानं जर अशी परमिशन दिली तर काय होईल, तर मी इतका अनसिव्हिल किंवा असभ्य होईल जेवढं मला वाटेल तेवढा मी असभ्य वर्तणूक करेन. अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी, आणि कायदा माझं संरक्षण करेल अगेन्स्ट व्हायलंट रिटेलिएशन. म्हणजे मी जो काही व्हायलन्स घडवेल असा रिटेलिएशन मीन्स प्रतिहल्ला केलेला आहे याबद्दल कायदा माझं प्रोटेक्शन करेन. अँड आय मे बी हॉटी मीन्स गर्विष्ठ, मी जास्तीत जास्त गर्विष्ठ बनेन. ऑर बुरिशचा अर्थ होतो या ठिकाणी उद्धट, रूढ, किंवा मला वाटेल तेवढा मी पुन्हा बुरिश होईल, रूढ होईल. अँड देर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटन डाऊन इल मॅनर्ड फेनो. आणि मला फक्त एकच पेनल्टी याबद्दल मिळेल की मला एक नोट मिळेल ज्याच्यावरती लिहिलेलं असेल की दिस पर्सन इज इल मॅनर्ड. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज. कोणताही कायदा माझ्यावरती सक्ती करू शकत नाही की मी लोकांना प्लीज म्हणावं. ऑर टू अट्यून माय व्हॉइस टू द अदर पीपल्स सेन्सिबिलिटीज एनी मोर दॅन इट सेज दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय मुस्टॅश ऑर डाय माय हेअर ऑर वेअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक. याचा अर्थ काय आहे बघू आपण, की कायदा मला कुणालाही प्लीज म्हणण्यासाठी सक्ती करू शकत नाही किंवा लोकांच्या सेन्सिबिलिटीज बरोबर माझं जे काही आवाज आहे, टोन आहे, या पद्धतीनं मी ॲडजस्ट करणे याच्याबद्दलही सक्ती करू शकत नाही. हे असंच काहीतरी आहे जसं की कायदा मला सक्ती करू शकत नाही, एखाद्या व्यक्तीला सक्ती करू शकत नाही. द पर्सन हॅव टू वॅक्स हिज मुस्टॅश म्हणजे त्याच्या मिशा त्यानं साफ कराव्या. ऑर डाय माय हेअर किंवा त्या व्यक्तीनं त्याचे हेअर डाय केलेच पाहिजेत. ऑर विअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक, रिंगलेट्स लॉक्स म्हणजे त्याने केसांच्या बटा ज्या आहेत, लॉक्स ज्या आहेत या पाठीवरती रुळवत ठेवल्या पाहिजेत. याच्याबद्दल जसं की एखाद्या व्यक्तीला कायदा सक्ती करू शकत नाही त्याच पद्धतीनं थोडंसं हे काही तरी आहे. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ अवर फिलिंग, लॅसरेशन कट ऑफ अवर फिलिंग ॲज अ केस ऑफ कम्पेन्सेशन. आणि आपल्या भावनांना तडा गेला म्हणून आपल्याला कायद्याद्वारे एखादं कम्पेन्सेशन मिळेल असंही होऊ शकत नाही. देर इज नो अलाउन्स फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅनर. आणि अशा पद्धतीने आपलं जर काही नैतिक डॅमेज झालं असेल किंवा इंटेलेक्च्युअल बौद्धिक डॅमेज झालं असेल तर त्याबद्दल कायदा आपल्याला कोणत्याही प्रकारचे अलाउन्स कम्पेन्सेशन देत नाही.
दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लिजिबल. याचा अर्थ असा नाही की जर का आपल्या बाबतीत मोरल डॅमेज झाले किंवा इंटेलेक्च्युअल झाले डॅमेजेस झाले तर ते निग्लिजिबल आहेत. इट इज प्रोबेबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट बाय व्हॉट ही रिगार्डेड ॲज ए स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग than he would have been if he had a kick on his shins for which he could have got a legal redress. याचा अर्थ काय आहे हे आपण पाहू. बघा, इट इज प्रोबेबल हे शक्य आहे की द लिफ्टमॅन, जो काही लिफ्टमध्ये काम करणारा जो हा कामगार होता, हे वॉज मोर इंटेन्सली हर्ट बाय व्हॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन. आता हा मनुष्य फार जास्त तीव्रतेने हर्ट किंवा दुःखी झालेला आहे, कारण की त्याने आदरपूर्वक शब्द वापरलेला नाही. त्यामुळे त्यांना असं कन्सिडर केलेलं आहे की त्या मनुष्याची भाषा ही जणू काही त्याच्यासाठी एक स्लर अपॉनचा अर्थ आहे हार्म समवन्स रेप्युटेशन. त्याच्या रेप्युटेशनला धक्का पोचलेला आहे. अपॉन हिज सोशल स्टँडिंग दॅट ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्सचा अर्थ होतो गुडघ्याच्या खाली असणारा पायाचा भाग. तर गुडघ्याच्या खाली असणाऱ्या पायाच्या भागावरती एखाद्याने जर किक मारली असती तर त्याला कमी दुखापत झाली असती, परंतु त्याच्या रेप्युटेशनला जो धक्का पोहोचलेला आहे त्या व्यक्तीने अनादर करून की हा खूप जास्त आहे असं त्या रायटरला वाटतं ह्या ठिकाणी. फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस, म्हणजे त्याच्या जर शिन्सवरती जर एखाद्याने किक मारली असती तर कदाचित त्याला लिगल रिड्रेसचा अर्थ होतो या ठिकाणी उपाय, काहीतरी कायदेशीर उपाययोजना यावर झाली असती. परंतु ही केस अशी आहे की यामध्ये कायदेशीर उपाययोजना सुद्धा नाही. द पेन ऑफ द किक ऑन द शिन्स सून पासेस अवे, म्हणजे ज्या काही वेदना आहेत, ज्या वेदना त्या व्यक्तीला त्याच्या शिन्सवरती कुणीतरी किक मारल्यानंतर होणार आहेत त्या लवकर निघून जातील. बट द पेन ऑफ द वुंड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर आवर व्हॅनिटी पॉयझन्स होल डे. म्हणजे रायटरला असं म्हणायचं आहे की त्याच्या शिन्सवरती जर का कोणी किक मारली आणि त्यातून होणाऱ्या वेदना ज्या आहेत ह्या त्वरित निघून जातील, परंतु त्याच्या सेल्फ रिस्पेक्टवरती, त्या व्यक्तीच्या सेल्फ रिस्पेक्टवरती किंवा व्हॅनिटी म्हणजे त्याच्या प्राईड अभिमानावरती जर का कोणी जखम केली असेल तर इट विल पॉयझन होल डे, त्या व्यक्तीचा पूर्ण दिवस हा खराब होणार आहे. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड out of the lift, brooding over the insult by the hour. I can imagine, रायटर या ठिकाणी म्हणतोय की मी समजू शकतो. द लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर, म्हणजे त्या लिफ्टमॅननं त्या व्यक्तीला, पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं. त्याच्यामुळे त्याला जी काही जखम झालेली आहे त्या जखमेवरती एक प्रकारचे त्याला रिलीफ मिळालेला आहे त्यानं कृती करून. अँड ही वॉज ब्रूडिंग ओव्हर थिंकिंग ओव्हर द इन्सल्ट बाय अवर. आणि जर का त्यानं ती कृती केली नसती, म्हणजे त्या पॅसेंजरला बाहेर फेकून दिलं नसतं, तर त्याला सतत असं वाटत राहिलं असतं दिवसभर की या कृतीतून आपला अपमान झालेला आहे आणि कित्येक तास तो यावर विचार करत राहिला असता की यातून आपला खूप मोठा अपमान झालेला आहे. अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम बॅलन्स. आणि हा बॅलन्स त्याच्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का पोचल्यामुळे झालेली जी काही त्याची मानसिक हानी आहे याचा इक्विलिब्रियम, याचा बॅलन्स ठेवण्यासाठी म्हणून घरी जेव्हा तो परत जाईल त्यावेळेस त्यानं कदाचित आपल्या बायकोला याबद्दल म्हणजे तिच्यावरती ह्यानं राग व्यक्त केला असता जर का त्यानं पॅसेंजरला बाहेर फेकलं नसतं तर, असं रायटर म्हणतो. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. बॅड टेम्पर आणि बॅड मॅनर्स ह्या अशा दोन गोष्टी आहेत की ज्या आपल्या बाबतीत झाल्या असतील तर त्याबाबत आपण दिवसभर विचार करत राहतो. याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नाहीत. एखाद्यानं आपला अपमान केला असेल, बॅड मॅनर्सनी आपल्यासमोर वर्तणूक दाखवली असेल तर ती गोष्ट आपल्या मनामध्ये सतत घुळत राहते. आता याबद्दल एक एक्झाम्पल दिलेलं आहे रायटरने पुढे. व्हेन सर अँथोनी ॲब्सोल्यूट बलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट, म्हणजे अँथोनी ॲब्सोल्यूट नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांनी बलीड मीन्स थ्रेटन, धमकी दिली कॅप्टन ॲब्सोल्यूटला. द लॅटर मीन्स द कॅप्टन ॲब्सोल्यूटनी ॲब्सोल्यूटला धमकी दिल्यानंतर हा जो काही ॲब्सोल्यूट आहे मीन्स द लॅटर वेंट आउट अँड बलीड हिज मॅन फॅग नावाचा मनुष्य आहे त्याला धमकी दिली. वेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर्स. आता हा फॅग जो आहे हा खाली गेला अँड किक द पेज बॉय त्यानं पेज बॉयला म्हणजे मेड सर्वंटला धमकी दिली किंवा एक किक दिली, त्यानं त्याच्यावरती राग व्यक्त केला.
प्रोबब्ली द मॅन हू सेड टॉप, आता ज्या मनुष्याने टॉप म्हटलेलं होतं टू द लिफ्ट मॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक. गेटिंग बॅकचा अर्थ दिलेला आहे तुम्हाला रिटर्न अ बॅक ऑन हिज एम्प्लॉयर who had not said good morning to him because he himself had been henpecked at the breakfast by his wife. आता हा जो मनुष्य आहे की ज्यानं रिक्वेस्ट न करता केवळ टॉप हा शब्द लिफ्टमॅनला वापरलेला आहे, तो कदाचित आपल्या एम्प्लॉयर न त्याच्याशी जे बिहेव केलेलं आहे याचा राग व्यक्त करतो आहे, कारण तो जो व्यक्ती आहे त्याचा एम्प्लॉयर आहे. या एम्प्लॉयरने त्याला गुड मॉर्निंग म्हटलेलं नाही आणि एम्प्लॉयरने त्याला गुड मॉर्निंग का म्हटलेलं नाही? बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपॅक्ड. तो मनुष्य स्वतः हेनपॅक्ड आहे. हेनपॅक्ड मीन्स द पर्सन हू कुड नॉट कॉन्ट्रडिक्ट विथ हिज वाईफ ॲट द ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ टू हुम द कुक हॅज बीन इन्सोलेंट बिकॉज द हाऊसमेड हॅड ॲन्सर्ड हर बॅक. आता ही जी हाऊसवाईफ आहे त्याची किंवा त्याची जी पत्नी आहे, या पत्नीला तिचा जो कुक आहे या कुकने रिस्पेक्टफुल भाषेमध्ये भाष्य केलेलं नाही किंवा बोललेलं नाही आहे. इन्सोलंट, व्हेरी रूड बिकॉज द हाऊसमेड. आता हा जो कुक आहे हा इन्सोलंट किंवा रूड का झालेला आहे? बिकॉज द हाऊसमेड किंवा त्याच्या हाताखाली काम करणारी जी काही मेड सर्वंट आहे ॲन्सर्ड हर बॅक, तिनं कदाचित तिला उलट उत्तर दिले असतील. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. म्हणजे आपण हे जे काही जग आहे हे आपल्या इल ह्युमर्सनी, इल मॅनर्सनी इन्फेक्ट करतो, अफेक्ट करत असतो. बॅड मॅनर्स प्रॉबब्ली डू मोर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. आता जे काही बॅड मॅनर्स आहेत प्रॉबब्ली कदाचित डू मोर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ. आपल्या जीवनाचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाला जास्तीत जास्त पॉयझनियस, विषारी करण्याचं काम बॅड मॅनर्स करता आहेत. दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. क्राईम्स इन द कॅलेंडर म्हणजे वर्षभरामध्ये जे काही गुन्हे घडता आहेत या सर्व गुन्ह्यांपेक्षा किंवा एखाद्या कोर्टामध्ये जे काही गुन्हे सादर केलेले असतात विविध ट्रायल कोर्टामध्ये, तर या सर्वांच्यापेक्षा जास्त बॅड मॅनर्स आपलं जीवन पॉयझन करण्याचा प्रयत्न करतात असं रायटरला म्हणायचं आहे. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम on otherwise good natured husband there are 100 who lives a life of martyrdom under the shade of the Moro's temple. याचा अर्थ काय आहे बघूयात आपण. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय. ब्लॅक आय सोर्स ऑफ डिसऑनर, म्हणजे एक पत्नी जी घरामध्ये आपलं सर्व काम करते आहे, शी इज द सोर्स ऑफ डिसऑनर ऑफ हर हजबंड. अदरवाईज ही इज गुड नेचर्ड हजबंड. तो कदाचित गुड नेचर्ड आहे परंतु त्याला आपल्या पत्नीबद्दल राग आहे. देर आर 100 हू लिव्ह अ लाईफ ऑफ मार्टरडम. मार्टरडमचा अर्थ आहे हौतात्म्य. म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया तर अशा आहेत की ज्या आपलं जीवन अशा पद्धतीने जगता आहेत जणू काही त्या दररोज हुतात्मा बनत आहेत, हौतात्म्य पत्करत आहेत. म्हणजे त्यांच्यावरती क्रिटिसाइज त्यांना केलं जाते घरात दिवसभर. अंडर द शॅडो ऑफ द मोरोज टेम्पर. मोरोज टेम्पर अनहॅपी, म्हणजे घरामध्ये जे काही कलुषित वातावरण आहे त्या वातावरणाशी ॲडजस्ट करतच त्या स्त्रीला जगावं लागतं. सतत तिच्यावरती अपशब्द वापरले जातात किंवा तिचा अपमान केला जातो आणि ती दररोज हुतात्म्य पत्करते आहे आणि ह्या अनहॅपी टेम्परमध्ये ती स्त्री स्वतःचं जीवन त्या घरामध्ये जगते आहे. अशाही केसेस आपल्याला बऱ्याचशा बघायला मिळतात. बट ऑल द सेम द लॉ कॅन नॉट बिकम गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. परंतु आपले जे काही प्रायव्हेट मॅनर्स आहेत जीवनामध्ये जगत असताना आपण वापरत असतो ते त्यांचा गार्डियन बनण्याचं काम लॉ करू शकत नाही. नो डॅकोलॉग कुड कव्हर द व्हास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस. डॅकोलॉग 10 कमांड्स ऑफ बायबल, म्हणजे बायबलमध्ये सुद्धा जे काही 10 कमांड्स दिलेले आहेत ते आपले जे काही गुन्हे आहेत यांना कव्हर करू शकत नाही. अँड नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ विच गव्हर्न आवर सोशल ॲक्टिव्हिटीज, आवर स्पीच, द टिल्ट ऑफ आवर आयब्रोज अँड ऑल आवर मूड्स अँड मॅनर्स. किंवा असा कुठलाही कोर्ट नाही आहे की जे मॅनेज करेल किंवा कुठलाही एक कायदा नाही आहे जे मॅनेज करेल आपल्या सोशल ॲक्टिव्हिटीजना, आपल्या स्पीचना, आपल्या बोलण्याच्या पद्धतीला किंवा टिल्ट ऑफ आवर आयब्रोज मीन्स एक्सप्रेसिंग अँगर किंवा आपली जी काही राग व्यक्त करण्याची पद्धत आहे तिला, किंवा मूड्स अँड मॅनर्स आपले जे काही मूड्स आहेत किंवा जी काही आपली शिष्टाचाराची पद्धती आहेत या सर्वांना मॅनेज करणारा असा कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. दिस इज द एंड ऑफ द
first part of this lesson. We'll see next part tomorrow.